नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंकगणित विषयाच्या लेक्चरमध्ये मी दिवसी मॅडम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, अंकगणित म्हणजे स्पर्धा परीक्षेला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा विषय। हे आपण दररोजच सांगत असतो। हे असं का तर तुमचं आपलं जे टॉपिक झाले त्यांचं रिव्हिजन कुठेपर्यंत आले आणि तुम्ही अभ्यास करताय की नाही स्वतःचं परीक्षण करण्यासाठी। मग अंकगणितामध्ये बेसिक पासून शिकत आलो। सरळ व्याजामध्ये फक्त आणि रेल्वेची जी उदाहरणे होती त्यामध्येच फक्त सूत्रांचा वापर झाला। बाकीच्या उदाहरणांमध्ये अगदी सूत्रांचा वापर न करता आपण सर्व टॉपिक बघितलेले आहेत। आधीही सांगितलं प्रत्येक वेळी ट्रिकच उपयोगी पडते असंही काही नाहीये, तरीही बऱ्याच एक्झाम्पलसाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आपण दिल्या। एका मिनिटाच्या आत उदाहरण कसं कव्हर करता येईल हे देखील सांगितलं। काही उदाहरणांना 2-2 मेथड सांगितल्या, जी इझी तुम्हाला वाटते त्या मेथडने तुम्हाला ते कॅल्क्युलेशन कंप्लीट करायचं आहे। आणि फायनली आपलं टार्गेट ठेवायचं आहे अंकगणिताची सर्व उदाहरणे आपली वेळ पूर्ण झाली पाहिजे सोडून आणि आपल्याला त्याचे आउट ऑफ मार्क्स सुद्धा पडले पाहिजे। एकही एक्झाम्पल ऑप्शनसाठी सोडायचं नाहीये आपल्याला। जरी वेळ कमी असेल तर बाकीच्या प्रकरणांचा जास्त अभ्यास करा, जेणेकरून तिथे जिथे 1 मिनिट लागायचं तिथे 10 मिनिट लागेल आणि राहिलेला वेळ अवघड उदाहरणांना देता येईल। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या लेक्चरच्या माध्यमातून अगदी सोप्या उदाहरणांपासून अवघड उदाहरणांपर्यंतचं सर्व एक्झाम्पल घेत असतोय। प्रत्येक प्रकारांचा समावेश करत असतो। आतापर्यंत एमपीएससी किंवा इतर सर्वच एक्झामला स्पर्धा परीक्षांना त्या टॉपिकवरचे कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले याच्यावरूनच आपण प्रत्येक वेळी प्रकार वेगळा घेत असतो। मग या आधीच्या तासिकेमध्ये आपण गुणोत्तर प्रमाण हा टॉपिक सुरू केला होता आणि तो संपवलाय देखील, म्हणजे त्याच्यातले सगळे प्रकार आपले बघून देखील झाले। अगदी बेसिक पासून राशींचं गुणोत्तर काढण्यापासून ते मोठमोठ्या शाब्दिक उदाहरणांपर्यंतची सर्व उदाहरणे आपण अभ्यासली आहेत। चला मग विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीनच टॉपिक आपण सुरू करतोय, तो म्हणजे लसावी मसावी। मसावी लसावी लिहा किंवा लसावी आणि मसावी। आपल्या टॉपिकचं नाव आहे लसावी मसावी। अगदी सोपा टॉपिक आहे। अगदी आपण 5वी 6वीच्या इयत्तांपासून याच्याबद्दलची माहिती मिळवत आलोय। फारच मोजके टॉपिक आता यानंतर आहेत। बोट आणि प्रवाह यांची उदाहरणे आणि त्यानंतर बघायला गेलं तर नाणी नोटा अशा पद्धतीची सोपी उदाहरणे फक्त राहून जात आहेत। बाकी बऱ्यापैकी अंकगणिताचा सिलेबस आपण कव्हर केलाय किंवा सगळ्या टॉपिकवरचे व्हिडिओज आपण बनवून टाकलेले आहेत, त्यामुळे तुम्ही ते बघू शकता। बघा, आता महत्त्वाचं म्हणजे लसावी आणि मसावी हे काय आहे, आधी कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची। मान्य आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय आणि 1 मिनिटात उत्तर आपल्याला सोडवायचं आहे, परंतु ती कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्हाला उदाहरणे सुटणार आहेत। समजा तुम्ही आता या टॉपिकचा अभ्यास करताय, एक्झाम पुढच्या महिन्यात येईल, 2 महिन्यांनी येईल, 3 महिन्यांनी एक्झाम येईल। ज्या वेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेला उतराल, एक पोस्ट मिळवली, पुढच्या पोस्टसाठी तयारी करताय, त्याच्या परीक्षेसाठी तयारी तुम्ही करताय पुढच्या पोस्टच्या, तर उद्या एक्झाम आहे तर आज आपला अभ्यास पूर्ण होणार नाही, त्यावेळेला गणिताचा तर कधीच नाही होणार। मग पहिल्यापासून आपल्याला त्याच्याविषयीची आवड आणि तो विषय कंप्लीट माहीत पाहिजे, म्हणून आधी लसावी मसावी बद्दल डिटेल्स जाणून घ्यायचं। फक्त ट्रिक ऐकणं किंवा ट्रिकनुसार एक्झाम्पल सोडवणं इतकंच टार्गेट न ठेवता कन्सेप्ट समजून घेणं हे देखील आपल्यामध्ये असावं, जेणेकरून एखादी कन्सेप्ट समजली की वाचलेला प्रश्नच आपल्याला उत्तर देतो किंवा तुम्ही स्वतःची ट्रिक तयार करू शकता। चला मग आधी बघूया लसावी मसावी म्हणजे तरी काय। मग बऱ्याचदा या अगोदरच्या इयत्तांमध्ये आपल्याला हे झालेलं आहे लसावी काय आणि मसावी काय, तरी पण रिव्हिजन खातीर आपण घेतोय लसावी आणि मसावीचा अर्थ। आता 1 मिनिट फक्त लक्ष द्या। मसावी पहिल्यांदा अर्थ बघूया। मसावी अगदी डिटेल समजावून सांगितलं जाईल, सोप्यात सोपी उदाहरणे आधी घेतली जातील, त्यानंतर आपण अवघड उदाहरणांकडे वळणारच आहोत। चला, मसावी म म्हणजे काय, महत्तम। महत्तम म्हणजे बघा मोठा, महत्तम सामायिक, महत्तम सामायिक विभाजक। बघा काय सांगितले, महत्तम सामायिक विभाजक। बघा या मसावीलाच इंग्लिशमध्ये HCF
असं देखील म्हटलं जातं. हे काय HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. काय सांगितले बघा इंग्लिश मध्ये याला? हायेस्ट कॉमन फॅक्टर. HCF म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता हे मसावी म्हणजे नक्की काय आहे? विभाजक हा शब्द याच्यामध्ये आलाय. थोडक्यात समजावून सांगते, फार सोपं आहे. अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो. काय सांगितलं जाते बघा? अशी मोठ्यात मोठी संख्या. बघा काय आहे? अशी मोठ्यात मोठी संख्या. मोठी संख्या बघायची. अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने, अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो. ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो. आता समजा दोन संख्या तुम्हाला दिल्या आणि त्यांचा मसावी काढायला सांगितलंय. मग आपण अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची. या दोन्ही संख्येना त्या संख्येने भाग दिला पाहिजे. दोन्ही संख्यांना सर्व संख्यांना भाग जातो. फारच सोपं आहे. आपल्याला काही डेफिनेशन पार्ट वगैरे करायची नाहीये. बघा समजून फक्त घ्यायचं आहे. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची की ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाईल. याच्यासाठी असणाऱ्या ट्रिक्स सुद्धा मसावी काढताना, प्रत्यक्ष उदाहरणे पाडताना आपण पाहणारच आहोत. पुन्हा एकदा सांगते, मसावी HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर, महत्तम सामायिक विभाजक. लक्षात ठेवा. म्हणजे काय? तर अशी संख्या की ज्या संख्येनं दिलेल्या दोन्ही संख्यांना, 2 देऊ द्या, 3 देऊ द्या, 5 देऊ द्या, 5 संख्या दिल्या मसावी काढायला सांगितलं तरी त्या पाचही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधायची. त्यालाच मसावी असं म्हणायचं. सोप्या पद्धतीची उदाहरणे आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला लसावी हा पण फॅक्टर समजावून सांगते. काय सांगितलंय? लसावी. हा बघा, लसावी सगळ्यांना दिसतंय क्लिअर? चला, हे लसावी काय असते समजून घेऊया. प्रत्यक्ष उदाहरणांच्या मार्फत पुन्हा आपल्याला ते समजावून होईल. HCF झालं की लसावीला LCM असं म्हणतो. L म्हणजे लिस्ट पुढे कॉमन आणि M म्हणजे मल्टिपल. इथं बघा विभाजक आहे आणि ते V म्हणजे काय ते नीट लक्ष द्या. मराठीमध्ये याचा लॉंग फॉर्म काय आहे बघा? लघुत्तम. ल म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य आणि विभाजक या दोन शब्दांचा अर्थ आधी समजून घ्या. हा बघा, इथं काय सांगितलंय? लघुत्तम सामायिक विभाज्य. इथं V म्हणजे विभाजक फॅक्टर आणि तिथं काय सांगितलंय? मल्टिपल म्हणजे गुणाकार. बरोबर का? गुणाकाराच्या पटीत असणार. मग इंग्लिश मध्ये आपण याला काय म्हणतोय? लघुत्तम म्हणजे लहानातला. इथं महत्तम होतं, हायेस्ट होतं. इथं काय? लिस्ट म्हणजे कमीत कमी, लहानातला. लिस्ट कॉमन मल्टिपल. लिस्ट कॉमन दिसतंय का सर्वांना? लिस्ट कॉमन मल्टिपल. बघा आता फार सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. लिस्ट कॉमन मल्टिपल लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय? आता इकडे बघा, अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची की ज्या संख्येने दिलेल्या सगळ्या संख्यांना भाग जाईल. पण याच्यामध्ये काय? आता लहानात लहान अशी संख्या आहे की ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाईल. बघा इथं काय? ही मोठी संख्या होती, आता ही लहान आहे. बघा काय सांगितलंय? अशी लहानात लहान संख्या, ही मोठी ही लहान. हा, अशी लहानात लहान संख्या की ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाईल. दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाईल. दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाईल. फार सोप्या पद्धतीने समजावून मी तुम्हाला सांगणार आहे, अर्थ पण समजवणार आहे. बघा, अशी लहानात लहान संख्या शोधायची की ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाईल. इथं काय सांगितलंय? विभाजक आणि मल्टिपल मध्ये हाच तर फरक असतो. इथं दिले संख्येने म्हणजे इथं संख्येने भागायचंय आणि इथं संख्येला भागायचंय. आपण ज्यावेळेस भागाकार शिकलो इयत्ता 3री 4थी मध्ये
तेव्हा बघा आपण या चिन्हामध्ये भागाकार करत होतो. समजा 18 ला भागतोय 3 ने भागतोय, बरोबर का? भाज्य भाजक शिकलोय का? हे मल्टिपल आहे. या संख्येला भागतोय, हे काय आहे? मल्टिपल म्हणजे विभाज्य आहे आणि हा फॅक्टर आहे त्यांचा, बरोबर का? अवयव आहे तो, फॅक्टर आहे बघा. मग अशा पद्धतीने या संख्येने 3 ने 18 ला, ने म्हणजे विभाजक आणि ला म्हणजे विभाज्य. फार सोपी उदाहरण आहे, अगदी व्यवस्थित तुम्हाला समजेल असं समजावून सांगेन मी तुम्हाला. बघा आता समजा इथं काय म्हटलं, मसावी महत्तम साधा सामायिक विभाजक, LCM हायेस्ट कॉमन फॅक्टर, लसावी लघुत्तम सामायिक विभाजक, LCM लीस्ट कॉमन मल्टिपल, बरोबर. आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग बघा, अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची की ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाईल, आणि पलीकडे अशी लहानात लहान संख्या की ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाईल. आता एकच मिनिटाचं उदाहरण बघा, परत मी त्यासाठी ट्रिक वगैरे सगळं सांगणार आहे. हे 12 आणि हे 18 दिलं, यांचा तुम्हाला मसावी लसावी शोधायचा आहे. इथं मसावी काय सांगतोय, अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या संख्यांना भाग जाईल. आता मसावी थोडक्यात सांगते, मसावी म्हणजे याचा अर्थ काय, या दोन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या, या दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधायची. आता या दोन संख्या 2 च्या पाड्यात आहेत, अजून कोणाच्या 3 च्या आहेत, बरोबर. 4 च्या नाही आहेत, 5 नाही, 6 च्या पण पाड्यामध्ये आहेत. 6 2 12, 6 3 18. बघा मग 2 च्या पाड्यात आहेत, 3 च्या पाड्यात आहेत, 6 च्या पाड्यात आहेत, पुढे नाही आहेत कुठल्या पाड्यात. मग इथं काय करायचं, या दोन्ही संख्या ज्या संख्येच्या पाड्यात आहेत अशी मोठी संख्या, 2 च्या आहे, 3 च्या आहे, 6 च्या आहे, मोठं बोलायचं नाही, झालं मसावी 6. याचा अर्थ अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो. या दोन्हीला पण 6 ने भाग जाईल, तसं तर 2 ने पण जातो, 3 ने पण जातो, परंतु आपल्याला मोठ्यात मोठी संख्या विचारली होती. आता लसावी पण फार सोपा असतो बघा. लसावी व्याख्येच्या माध्यमातून काय सांगतो लसावी, की अशी लहान संख्या की ज्या संख्येला दिलेल्या दोन्ही संख्येने, आता या दोन्ही संख्यांनी भाग जाणारी संख्या शोधायची की 12 ने पण भाग गेली पाहिजे आणि 18 ने पण, 12 च्या पण पाड्यात असलं पाहिजे आणि 18 च्या पण. आता बघा बरं, 12 1 12, 12 2 24. इथं बघा थोडंसं 12 आणि 18 मल्टिपल म्हणजे काय तर पटीमध्ये असणे. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 60, 18 1 18, 18 2 36. हो, गेला आपल्याला संख्या आली का, पाड्यातली कॉमन संख्या आली का, मिळाली. म्हणजे लसावी किती झाला यांचा, 36 झाला, बरोबर का? समजतंय का? याच्यामध्ये लसावी काढताना दोन्हींच्या पाड्यात येणारी कॉमन संख्या पण लहान संख्या घ्यायची, आणि समजा तुम्ही मसावी काढताय तर या दोन्ही संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो अशी मोठी संख्या शोधायची. परंतु प्रत्येक वेळेस पाडे म्हणत बसणे, भाग जातोय का हे बघत बसणं वेळ नसतो आपल्याला. मग ही उत्तरं सोप्या पद्धतीने कशी काढायची ते आता आपण प्रत्यक्ष उदाहरणे घेऊन शिकूयाच. तत्पूर्वी पुन्हा एकदा, मसावी महत्तम साधारण विभाजक, अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो. डाऊट तर क्लिअर झाले, लहानपण किंवा मसावी म्हणजे काय ते समजलंय का सर्वांना? त्यानंतर लसावी सांगितलं, सोपा पार्ट आहे हो, याच्यामध्ये प्रकार पण फार कमी आहे, इंटरेस्टिंग आहे. मसावी काढा, लसावी काढा, लगेच येऊन जाईल तुम्हाला. लघुत्तम सामायिक विभाजक LCM म्हणजे सांगितलं, अशी लहानात लहान संख्या की ज्या संख्येला म्हणजे त्या संख्येला दिलेल्या दोन्ही संख्यांनी भाग जाईल. चला मग पुढचा पार्ट कंटिन्यू करायचा. आता प्रत्यक्ष उदाहरण. आता मी तुम्हाला 12 आणि 18चा लसावी मसावी काढून दाखवला होता. 6 आणि 36 मसावी आला होता 6 आणि लसावी किती आला होता 36 आला होता. तर उदाहरण पहिले, प्रकार पण पहिलाच सुरू केले आपण. बघा प्रकार याच्यामध्ये मसावी लसावी आपण दोन्ही पॅरलल काढू म्हणजे तुमचा सराव देखील होऊन जाईल. फार सोपं आहे ते. सगळ्या संख्यांचे दिलेल्या मसावी लसावी दोन्ही काढून बघू. 12 व 18 आताच काढले की नाही आपण. आता बघा ट्रिक नुसार कसं काढायचं किंवा एक्झाम्पल सोडवताना प्रत्येक वेळी पाढे आता 12 आणि 18चा पाढा पाठच असेल असं काही नाहीये आणि करण्याची आवश्यकताही नाहीये. मग उत्तर लसावी मसावीचं काढायचं कसं यासाठी मी तुम्हाला दोन वेगळ्या वेगळ्या पद्धती समजावून सांगणार आहे.
पहिली पद्धत बघा, जी तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने आपण कंटिन्यू करायचं. हां, मेथड 1 फर्स्ट आहे. आता बघा, पहिल्या प्रकाराच्या उदाहरणासाठी पहिली पद्धत काय शोधायचं आहे, लसावी आणि मसावी दोन्ही शोधायचे. पहिली पद्धत म्हणजे कॉमन अशी सांगितली जाते, बरोबर का. इथे 12 लिहा, इथे 18 लिहा. चला, खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे. भरपूर उदाहरणे घेऊया, कंटाळा फक्त करू नका. 12 आणि 18 आता काय करायचंय, एक तर बरेचदा डायरेक्ट दोन्ही भागाला जातो. तुम्हाला जर का डायरेक्ट पाडा माहित असेल 12 आणि 18 कोणाच्या पाड्यात आहेत, तर तुम्ही ती डायरेक्ट संख्या घेतली तरी पण हरकत नाहीये. लवकर समजत नसेल तर आपलं दोन्ही भागत चालत. आता माहितीये 6च्या पाड्यात आहेत, पण दोन्ही पण भागलं तरी हरकत नाहीये. आपण समजा दोन्ही भागतोय, बेस अख्खा 12 बेन 9 18. आता संख्या काय आल्या, 6 आणि 9 आल्या. आता या कोणाच्या पाड्यात आहेत, 3च्या पाड्यात आहेत. 3 ने 3 दुनी 6, 3 त्रिक 9. आता या दोन्ही संख्या कुठल्या पाड्यामध्ये आहेत का हो, नाही आहे. एक तर पुढे दोन्ही भाग घालवत चला किंवा आहे असं राहू द्या. आता बघा, तुम्हाला मी सांगते लसावी मसावी कसं शोधायचं. मसावी, ही जी बाजू आहे ना, यांचा गुणाकार म्हणजे मसावी. ही बाजू या बाजूचा गुणाकार म्हणजे मसावी आणि पूर्ण एवढा गुणाकार म्हणजे लसावी. झालं. या बाजूला कुठले कुठले अंक आले, 2 आणि 3. 2 आणि 3 बेत्रिक 6. मसावी किती आला, 6. मग लसावी पण काढून घ्या तसा काही यांचा. लसावीसाठी काय, उभे आणि आडवे सगळ्यांचा गुणाकार शेवटच्या स्टेप मधला. पण कुठपर्यंत, जिथपर्यंत भाग जातोय तेवढा आधी घालवायचा आणि परत बेत्रिक 6, 6 12, 12 त्रिक 36. आलं का, मगाशी पण काढून दाखवलेलं ना, 6 आणि 36. राहील का लक्षात, भाग घालवायचा येते. आणि समजा तुम्हाला असं वाटलं की बाबा आम्हाला पाडा माहिती ना, 12 आणि 18 6च्या पाड्यात येते, डायरेक्ट येते. 6 6 12 6 त्रिक 18. आता 2 आणि 1 भाग जातोय का, नाही जात. या दोन्ही संख्या कुठल्या पाड्यात आहेत का, दोन्ही पण असल्या पाहिजे. नाही येते एकाच पाड्यात, ते वेगळ्या वेगळ्या संख्या. मग इथेच बस करा, संपलं. मसावी किती आलं बघा, मसावी 6 मिळाला आणि लसावी किती मिळाला बघा. सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे बघा, या सर्वांचा. 6 दुनी 12 आणि 12 त्रिक 36. झाला मसावी आणि लसावी. तुम्हाला डायरेक्ट पाडा आठवतो, डायरेक्ट करा. जर नसेल आठवत तर आपली क्रमाने पाड्याने जायचं. 2 ने एकदा बघून बघा, 3 ने बघा, 4 ने बघा, सरावाने तुम्हाला परफेक्ट येऊन जाईल. ही झाली आपली पहिली मेथड. माझ्या तर माहितीनुसार हीच पद्धती तुम्हाला जास्त उपयोगी पडेल. आणि दुसरी मेथड बघायला गेलो तर काय, तुम्हाला तरीही समजावून सांगते. पद्धत 2 तुम्ही याआधी अशीच पद्धत शिकली असाल जेव्हा शाळेत असाल तेव्हा, म्हणजे मूळ अवयव पाडण्याची. 12चे अवयव पाडायचे. 12 कोणाच्या पाड्यात आहे बघा बरं. 2चे आहे माहिती आपल्याला, बेस अख्खा 12. पण 6चे अजून अवयव पडतात ना, जोपर्यंत पडतात तेवढे पाडायचे. 2 गुणिले 3 असे अवयव पडतात, बरोबर का. 2 दुनी 4 आणि 4 त्रिकून 12. तसेच 18चे पण पाडा बरं. बेन 9 18, बरोबर का. मूळ अवयव पद्धत येईल. बेन 9 18. 9चे पुन्हा अवयव पडतात, कुठले, 3 आणि 3, बरोबर का. आता काय करायचं बघा, जे कॉमन आहे ते फक्त काढून घ्यायचे. 2 कॉमन आहे आणि 3 कॉमन आहे. 2 आणि 3, बरोबर का. मग कॉमनचा गुणाकार करायचा म्हणजे मसावी येतोय. 2दा आले समान एकदाच लिहायचे. 2 गुणिले 3 बेत्रिक 6. मग लसावी काढताना पहिल्यांदा कॉमन द्यायचे आणि पुन्हा राहिलेले. कॉमन काय काय आले, 2 आले, 3 आले, राहिले काय काय, 2 आणि 3. करा गुणाकार, उत्तर निघेल 36. ही थोडी आता संख्या लहान आहेत 12 आणि 18, म्हणून थोडंसं फॅक्टर काढायला सोपंही वाटत असेल. परंतु 3-3 अंकी 4-4 अंकी संख्या येतात, मग त्यावेळी मात्र फॅक्टर काढायला कन्फ्यूज होऊन जाईल. म्हणून ते अवयव काढत बसण्यापेक्षा आपली ही भागाकार करण्याची पद्धती माझ्या दृष्टिकोनातून तर फार सोपी आहे. बघा, मग 12 18 घेतलं होतं, फॅक्टर काढले, कॉमन फॅक्टर लिहून काढले, गुणाकार केला, संपलं. त्यानंतर लसावीमध्ये कॉमन आणि अनकॉमन म्हणजे सामायिक असामायिक अवयव लिहून काढले, गुणाकार केला, लसावी निघाली. चला, या पद्धतीचा सराव आपण जरा जास्त करून घेऊया. भरपूर उदाहरणे घेऊया तुम्हाला समजेपर्यंत. थोडं थोडं कळल्यासारखं वाटतंय का एका उदाहरणातून. थोडं थोडं तरी समजतंय का बघा. घ्या आणखीन भरपूर उदाहरणे घ्या, म्हणजे परफेक्ट लक्षात राहील ते. सेकंड एक्झाम्पल. आता जरा वेगळं उदाहरण मुद्दाम घेणार आहे मी, सोपी नाही घेत आहोत आपण.
चला 63 आणि 105 घेते. 63 आणि 105. एक तर या दोन्ही संख्या कुठल्या पाड्यात आहेत माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आणि काहीच कळत नसेल तर इथं शेवटी 3 आहे 5 आहे, म्हणजे 3 न जरूर भाग जाईल. 2 ने तर जाणार नाही, विषम संख्या आल्या ना. बरं, 3 दोन्ही 6, 3 एके 3 भाग गेला. अजून बघा बरं, 3 इथं 3 त्रिक 9, 1 राहिले 15, 3 5 15. चला 21 आणि 35 कोणाच्या पाड्यात आहेत? कोणाच्या पाड्यात येतो? 7च्या पाड्यात आहेत, बरोबर का? 7च्या पाड्यात आहेत. 7 त्रिक 21, 7 5 35. ओके. आता 3 आणि 5 दोन्ही संख्या आहेत का कोणाच्या पाड्यामध्ये? नाही आहेत ना. द्या मग सोडून. आता पुढे करत बसू नका. बऱ्याचदा काही प्रकाशनाच्या पुस्तकात 3 ने केले जाते, 3 एके 3, परत आणखी पुढे 5 ने केले जाते. हे 5 पहिल्यांदा आहे असं ठेवायचं, पुन्हा 5 एके 5 आणि परत गुणाकार वगैरे प्रोसेस करायची. मग त्यामध्ये मसाले करायचा राहूनच जातो, लवकर क्लिअर होत नाही. त्यामुळे ज्यावेळेस दोन्ही पाड्यातल्या संख्या संपतील, मान्य बऱ्याचदा 3 संख्या आली की तिथं पुढचे फॅक्टर पाड्यात जावं लागेल. वेळोवेळी मी तुम्हाला सांगेन. आता या दोन्ही संख्या कुठल्या पाड्यात आहेत का? 3 आणि 5 अजिबात नाही आहेत. मग कॅल्क्युलेशन थांबवा. मग आता पहिल्यांदा काय करायचं आहे? मसावी. मसावी म्हणजे उभा जो कॉलम आहे त्यांचा गुणाकार. कोण आहे उभ्या कॉलममध्ये? 3 आणि 7 आहे. 3 आणि 7 आहे. 7 त्रिक 21 आला यांचा मसावी. किती आला मसावी? 21 आला. म्हणजे 21च्या पाड्यात या दोन्ही संख्या आहेत. आणि लसावी बघा. लसावी बघा. लसावी काढताना काय काय करणार होता तुम्ही? हे बघा, हे 3 7 हे 3 आणि हे 5 यांचा गुणाकार करणार, बरोबर का? 3 7 3 5. 7 त्रिक 21, 21 गुणिले 3 63 होत आहे. 63ला 5 ने गुणा, 3 5 15, हातचा गेले 5 सक 30 आणि 1 31. म्हणजे लसावी किती आली? 315. समजतंय का? मसावी 21 आणि लसावी किती झाली? 315. वाटतंय का सोपं? आणि आणखी उदाहरण घ्या आता तुम्हाला. 40 आणि 50 घ्या, सोपं घेऊया. 40 आणि 50 कुठल्या पाड्यात येते? या दोन्ही संख्या बघा बरं. कुठल्या पाड्यात आहेत? कुठल्या पाड्याने दोन्हीला भाग जाईल? कुठलाच नाही तर 2 ने तुम्ही टप्प्याने भागत जाऊ शकताच. दोन्ही पण दाखवते, डायरेक्ट दाखवते. पहिले 2 ने भागून दाखवू का? तसं बघायला गेलं तर बघा बरं, 5 ने पण भाग जातोय का? जातोय की. 2 ने पहिला भागून दाखवते. 2 दुनी 4, 2 शून्य 0 आणि इथं 25 चा बसेल. आता या दोन संख्या 5च्या पाड्यात आहेत. 5 चोक 20, 5 5 25. 4 आणि 5 आहे का कोणाच्या पाड्यात? नाहीये. कॅल्क्युलेशन थांबवा. मग मसावी काढा. मसावी म्हणजे 2 गुणिले 5, 2 पंचे 10. कॅल्क्युलेशन थांबला. लसावी घ्या. 2 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 5. करा गुणाकार. 5 गुणिले 5 25, 25 चौक 100 आणि 2 किती झाले? 200. मसावी 10 आणि लसावी किती आला? 200 आला. अजून सोपं अवयव कसे पडता आले असते बघा बरं. 40 आणि 50 दिले ना. बघा 10च्या पाड्यात आहेत की हो, लगेच समजते की. 10 गुणिले 4 आणि 10 गुणिले 5, 10 5 50. आता 4 आणि 5 कोणाच्या पाड्यात आहे का? नाही आहे. काढा मग मसावी. मसावी किती आला? 10 आणि काढा लसावी. मसावी म्हणजे उभं एकटंच आहे ना ते. लसावी काढा. करा गुणाकार. 10 गुणिले 4 गुणिले 5, 4 पंचे 20, 20 गुणिले 10 200. ओके, क्लिअर होत आहे का? मग तुम्हाला समजण्यासाठी मी पहिल्यांदा 2 भागलो भागाकार करून दाखवला. जर का तुमच्या माहितीनुसार या दोन्ही संख्या आणखी कुठल्या पाड्यात असली तर तुम्ही डायरेक्ट त्याच पाड्याने कॅल्क्युलेशन केलं तरी पण काही हरकत नाहीये. तुम्ही 5 ने करून बघा. 5 ने आधी केलं तर 5 48, 5 10 50. परत 8 आणि 10 2च्या पाड्यात आहेत म्हणून इथं 2 ने भागावं लागतंय. जोपर्यंत भाग जातोय दोन्ही संख्यांना तोपर्यंत भाग हा घालवायचाच. चला अजून उदाहरण देऊ का लगेच मग? पुढचं उदाहरण घ्या. तुम्ही सोडवा बरं आता फास्ट. 48 आणि 36.
मोठी संख्या लगेच मसावी क्लिअर होतोय. हां चला, आहेत का 12च्या पाड्या? 12 चोक 48 आणि 12 त्रिक 36 झालं. 12च मसावी आला, बरोबर का? ज्यांना नाही समजत त्यांच्यासाठी 2 ने बे दुनी 4 बे चोक 8. हां बे के बे 8 के 16. परत या दोन्हीला 2 ने भाग जातो. तसं तर 6 ने पण जातो तुम्ही डायरेक्ट केलं तर, पण मी स्टेप बाय स्टेप करून दाखवते. हां बे दुनी 4 बे 9 18. 12 आणि 9 3च्या पाड्यात आहेत, बरोबर का? 3 चोक 12 3 त्रिक 9. आता आहेत का या दोन संख्या कुठल्या पाड्यात? नाही आहेत. करा मग यांचा गुणाकार मसावी काढण्यासाठी. आता 4 आणि 3 नाही आहेत ना एका पाड्यात, मग मसावीसाठी 2 गुणिले 2 गुणिले 3 4 त्रिक 12. आणि लसावीसाठी करा गुणाकार. लसावीसाठी करा 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 3. म्हणजे बघा हा सगळा भाग घ्यायचा आहे ना, म्हणून हां बेदुनी 4 4 त्रिक 12, बरोबर का? 12 चोक 48 48 गुणिले 3 करा. 3 8 24 3 चोक 12 13 आणि 14. ओके डन. 144, बरोबर का? मी मगाशी डायरेक्ट वाला सांगितलं, बरीच मुलं डायरेक्ट करतात. आता आपण स्पर्धा परीक्षा देतोय, इथं बोर्ड एक्झाम नाहीये ना, प्रेझेंटेशन किंवा स्टेप्स करण्यासाठी. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट पाडा सुचला ना तर माझ्या तर माहितीनुसार बिनधास्त डायरेक्ट करा, खूप वेळ वाचेल तुमचा. आता 48 आणि 36 या दोन्ही संख्या आपल्याला माहिती आहे 12च्या पाड्यात आहेत. बरं काही जणांना वाटेल 6च्या आहे, तर डायरेक्ट 6 ने करा ना, 2 2 करत बसण्यापेक्षा. हां 12 चोक 48 12 त्रिक 36. हां 4 आणि 3 झालं. आता हे दोन कोणाच्या पाड्यात आहेत का? नाही, एकाच टप्प्यात संपलं. मसावी किती? मसावी 12. लसावी करा बरं. हां लसावी करा बरं. 4 गुणिले 3 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 12 144 झालं. यामुळे काय होईल, वेळही वाचेल आणि कन्फ्यूज पण होणार नाही. समजते का सर्वांनी? समजते का? मोठं गणित घ्या. 230 आणि 400. 230 230 व 400. चला बरं अवयव काढूया. काही नाही, घाबरायचं नाही, हे सेमच असते. याच्यामध्ये काय अवघड नाही. 4 अंकी संख्या दिली, घाबरायचं नाही अजिबात. कुठला पाढा आहे आपल्याला जर का समजेना तर बिनधास्त 2 ने भागून टाकायचं, म्हणजे आपलं उत्तर करेक्ट येईल. चला हां आता समजा आपल्याला संख्या नाही माहित बाबा दोन्ही कुठल्या पाड्यात आहेत. 2 अंकी आले तर लगेच सांगत होतो हा हे 12च्या पाड्यात. आता हे 3 अंकी कोणी सांगायचं कुठल्या पाड्यात आहे डायरेक्टली नाही सांगता येत. मग याच्यासाठी आपण काय करू शकतो, सरळ साधं सोपं आपलं 2 ने भागून टाकायचं, बरोबर येते. करेक्ट दिसते व्यवस्थित सर्वांना? आहे व्यवस्थित? समजते ना सगळे प्रकार? चला मग घ्या 2 ने भागा. बे 1 के बे 3 आले बघा. बे 1 के बे किती राहिले? 1 राहिले. 10 बे 5 10 115 झालं. पुन्हा एकदा बे दुनी 4 बे दुनी 4 आणि 1 0 झाले. कळते का सर्वांना? कळते का सर्वांना? बरं दिसते व्यवस्थित सर्वांना? चला हां बघा काय करतोय, 230 आणि 400 हे उदाहरण आपण घेतलेलं आहे. 230 400 230 आणि 440 सॉरी 400 का पण 400 घ्या, जे दिलंय ते एक्झाम्पल मध्ये घ्या. मग इथं काय झालं, 2 ने भागतोय 115 आणि इथं 2 ने केलं 200 आलं. हां कारण आपल्याला 230 आणि 400 कुठल्या पाड्यात आहे माहित नव्हतं, म्हणून डायरेक्ट आपण 2 ने भागलो. आता कुठल्या संख्येने भाग जाईल बघा बरं. इथं शेवटी 5 आहे आणि इथं शेवटी 0 आहे, मग 5 आणि 0 आले म्हणजे अशा वेळी एकतर 5 ने भाग जातो, बरोबर, किंवा 10 ने जात असतो, पण नाही जाणार. इथं 0 पाहिजे होता, 5 आणि 0 आले म्हणजे 5 नेच भाग जाईल. बघा आता 2 ने भाग जाणार नाही कारण ही विषम संख्या आहे ना, म्हणून. मग चला 5 ने भागूया. 5 दुनी 10 5 त्रिक 15 5 चोक 20 5 शून्य 0. आता 23 आणि 40. अरे 23 तर मूळ संख्या आली, मूळ संख्या आली की पुढे भागत जात नाही. झालं मग कॅल्क्युलेशन इथंच बास करायचं. आता बघा मसावी बरोबर हां किती येतोय मसावी बघा बरं, करा गुणाकार. 2 गुणिले 5 बे 5 10 बे 5 10 आला का मसावी 10. लसावी बघा. हां लसावीसाठी काय काय करावं लागणार, 2 गुणिले 5 गुणिले 23 गुणिले 40 2 गुणिले 5 गुणिले 23 गुणिले 40 करा डायरेक्ट. बे 5 10 10 आणि 40 चा गुणाकार करा 400 झाले, गुणिले 23 करा. 23
आणि 400 शून्य तर आहे असे 23 ला 4 ने गुणा 4 त्रिकोण 12 4 दुनी 8 आणि 1 9 म्हणजे 9200 इतका काय आला लसावी आला। समजलं का सर्वांना? जिथपर्यंत भाग जातोय घालवा, नसेल जात तर सोडून द्या। डायरेक्ट करता आला असतं 10 ने भागता, दोन्हीकडे शून्य आले की 10 ने भाग जातोच ना हो। हा मग बघा बरं 10 ने भागल्यावर 23 दाई 230 आणि 40 दाई 400 23 आणि 40 ला पुढे भागच जात नव्हता। इतकंच करून पास केलं असतं तरी पण आपलं उत्तर करेक्ट झालं असतं। समजतंय का सर्वांना? आता वेगळ्या न भाग जाणाऱ्या एक संख्या घ्या। चला 23 आणि 83 23 आणि 83 घ्या। काय दिले 23 व 83 आपण दोन्ही एकत्रच काढतोय लसावी मसावी। परीक्षेत असा प्रश्न नाहीये, व्यवस्थित बघायचं। 23 व 83 चा लसावी काढा असा तर सेपरेट येईल किंवा मसावी काढा, जे विचारले ते चेक करायचं। चला 23 आणि 83 आता या दोन संख्या कुठल्या पाड्यात येतो? 3 ने तर भाग जातोय ना, इथं 3 दिसतंय 3 दुनी 6 परत 23 राहील। इथं बघा 23 तर नाहीच आहे 3 च्या पाड्यात। ओके आता मूळ संख्या आहेत, कुणाच्याच पाड्यात नसतात ना मूळ संख्या, कुणाच्याच पाड्यात नाहीयेत। मग काय करायचं? 1 च्या तर पाड्यात आहे, इथे 1 लिहा। हे आहे असेल 23 एके 23 83 एके 83 म्हणजे आपण 1 ने भागलो। जर दोन्ही संख्या कुठल्याच पाड्यात नसतील तर 1 कॉमन अवयव झाला। संपलं। मग मसावी करा। मसावी किती आला? मसावी 1 आला। लसावी म्हणजे या दोन्हीचा गुणाकार लसावी 23 गुणिले 83 करायचं का कॅल्क्युलेशन? हा डायरेक्ट करा किंवा 3 ने करा। 3 त्रिक 9 3 8 24 3 दुनी 6 2 ने 2 8 16 9 0 हाचा गेला 1 6 3 9 आणि 1 म्हणजे 1909 ही काय आली? लसावी आली आणि 1 हा मसावी आला। बघा बऱ्याचदा असा नियम सांगितला जातो, जर का दिलेल्या दोन मूळ संख्या असतील तर मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो आणि लसावी म्हणजे त्यांच्या गुणाकारा एवढा असतो। पण विद्यार्थी मित्रांनो नियम पाठ करत बसायला नको माझ्या तर माहितीनुसार, कारण 8 ते 10 नियम सांगितलेले आहेत या लसावी मसावीमध्ये पण। जसं की समूळ संख्यांचा मसावी किती असतो, लसावी किती असतो, मूळ संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो असं बऱ्याचदा सांगितले जातात नियम। पण आपण नियम न करता डायरेक्ट मेथडने करा ना, कशा नियम पाठ करायला लागतील। मग लसावी काढताना त्यांचा गुणाकार करा असं पण नियमामध्ये सांगितलं जातं। आपण आपली स्टेप सोडायची नाही, अवघड उदाहरण आलं तरी याचा सराव आपला होऊन जातोय आणि पटकन उत्तर देखील आपल्याला काढता येऊन जाईल। सोपं आहे का? आता दुसऱ्या संख्या घ्या। सोप्या संख्या देते अजून तुम्हाला। 14 15 घ्या बरं। 14 व 15 तुम्हाला सांगते दोन लगतच्या संख्या आल्यावर पण नियम आहे, पण आपण नियम न पाठ करता उत्तरच काढतोय, बरोबर का? हा 14 2 च्या पाड्यात आहे आणि हे 3 च्या पाड्यात आहे। आहेत का? आहेत का? याचे अवयव काय पडतात? 2 गुणिले 7 आणि याचे 3 गुणिले 5 कॉमन आहे का काही यांच्यामध्ये? नाहीये। दोन्ही 14 15 लगतच्या येणाऱ्या संख्या सलग कुठल्याच पाड्यात नसतात। 4 5 घ्या 5 6 घ्या, लगतच्या संख्या एकाच पाड्यात येणे नाहीये। मग इथे 14 15 आहेत का कुठल्या एका पाड्यात? नाही, म्हणजे 1 च्या पाड्यात असणार। डायरेक्ट लिहून टाका 14 आणि 15 संपलं। याच्यावरून समजलं आपल्याला मसावी काय 1। जसा मी मूळ संख्यांचा नियम सांगितला तसा लगतच्या नैसर्गिक संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो आणि त्यांच्या दोन्हींचा लसावी मात्र गुणाकार एवढा असतो लसावी। 14 गुणिले 15 करा गुणाकार 15 चौक 60 चे 6 15 के 15 6 किती झाले 21। समजतंय का सर्वांना? समजतंय का विद्यार्थी मित्रांनो? लसावी मसावीचे डाऊट क्लिअर झाले का? कितीही अवघड मोठ्या संख्या दिल्या तर काढता येतील का? येईल का सर्वांना? आता 3 अंकी जरा घ्या। तुम्हाला एक होमवर्कला घ्या, स्वतः सोडवा 25 आणि 27 चं काढा। अजून पुन्हा भरपूर जात्यांना देऊया।
25 आणि 27 काढून बघा आता लगेच. बघा बरं जमते का? 25 आणि 27 दिले. या दोन संख्या कुठल्या पाड्यात आहेत का बघायचं. नसतील तर कॉमन एक येतो. नसतील एक तर कॉमन एक येतो. सोडवा हे उदाहरण तुमचं तुम्ही. चला आता मी तुम्हाला 3 अंकी सांगते. पहिलं उदाहरण घ्या. 40, 50 आणि 60. 3 अंकी आल्यावर तर कसं करायचं लगेच सांगूया. काही नाही, सोपं आहे. 40, 50 आणि किती 60 सांगितलं का? बरं चला 40, 50 आणि 60. हा पटापट सोडवायचं. चला आता कुणाच्या पाड्यात आहे 40, 50, 60. आता मी डायरेक्ट मोठी संख्या घेऊ का? तुम्हाला समजलंय ना. 2 ने भागण्यापेक्षा आपण डायरेक्ट मोठी संख्या बघू ना. 10च्या पाड्यात आहेत की. 10 ने 10 चौक 40, 10 5 50 आणि 10 6 60. ओके झालं ना. आता बघा पुढे. आता या 3 संख्या कोणाच्या पाड्यात आहेत का? आहेत का 3 संख्या कोणाच्या पाड्यात? 4, 5, 6 आहेत का पाड्यात? नाही आहेत. 3 संख्या कोणाच्या पाड्यात नाही आहेत. म्हणजे बस करायचं इथं कॅल्क्युलेशन. काय करणार मग? मसावी. मसावी किती झाला? 10. 3 अंकी संख्यांचं सांगते, नीट लक्ष द्यायचं. पुन्हा एकदा सांगते बघा. तिन्ही पण संख्या पाड्यात असणारी एक संख्या घेतली. 10 होती ती. आपण कॅल्क्युलेशन केलं बघा. काय केलं? 4, 5 आणि 6 आल्या. आता या 3 संख्या कुठल्याच एका संख्येच्या पाड्यामध्ये नाहीये. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण मसावी थांबवला पण लसावी थांबत नाहीये. लसावी कसा काढायचा? अजून अवयव पडतात. कुणाचे पडतात? 4 आणि 6 याचे पडतात का? या दोन संख्या आहेत कुठल्या तरी पाड्यात. मसावी संपला. मसावी जेव्हा तिन्ही संख्या कुठल्याच पाड्यात नाहीत तेव्हा झालेलं कॅल्क्युलेशन आहे ते मसावी. लसावी काढताना आता बघा इथं 4 आणि 6 पाड्यात आहेत. कोणाच्या पाड्यात आहेत? 2 च्या. बेदुनी 4. हा 5 आहे असंच लिहायचा, त्याला काही करायचं नाही. बेत्रिक 6. आता 2, 5, 3 आता आहेत का कुठल्या दोन संख्या कुणाच्या पाड्यात? नाही आहेत. आता संपलं. मग इथं घ्या लसावी. पुन्हा एकदा सांगेन समजावून घ्या. लसावी काढताना काय करणार? 10 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 करा. मग 10 गुणिले बेदुनी 4. 4 पंच 20. 20 आणि 10चा गुणाकार केला 200 झाला आणि गुणिले 3 करा. बेत्रिक 600 लसावी आला. समजलं का? चला अजून एकदा व्यवस्थित समजावून सांगते तुम्हाला. भाग जाईपर्यंत आपल्याला भाग घालवायचा असतो. समजा आता 10 ने भागतोय. 4, 5 आणि 6 आलं. आता 4, 5, 6 या 3 संख्या कुठल्या पाड्यात आहेत का? 4, 5 आणि 6 आहेत का? कुठल्या पाड्यात नाही आहेत. तिन्ही पण नाही आहेत. तिन्ही पण संख्या नाही आहेत. मग तिन्ही पण संख्या नसतील तर मसावी थांबवा. ही जी संख्या येते ती मसावी झाली. तिन्ही पाड्यात असणारी मसावी. तिन्ही पण संख्या ज्याच्या पाड्यात आहेत तो मसावी झाला. मसावीचं काम संपलं. आता खाली या थोडंसं 4, 5 आणि 6 यातला हा 4 आणि 6 बघा संख्या आल्या होत्या 4, 5 आणि 6. या दोन संख्या तर एका पाड्यात आहेत, कॉमन आहेत का? कुठल्या पाड्यात आहेत? 2 च्या. म्हणून बेदुनी 4. 5 ला 5 आहे असा बेत्रिक 6. आता संख्या मिळाल्या 2, 5, 3. 2, 5, 3 यातल्या कुठले 3 तर नाही येतच कुणाच्या पाड्यात. 2 च्या पाड्यात 5. हे 2 आहेत का एकमेकाच्या पाड्यात? नाही. हे 2 आहेत का? नाही. खालचे 2 आहेत का? नाही आहे. म्हणजे आता कोणच कुठल्या पाड्यात नाहीये. तेव्हा कुठे आपलं कॅल्क्युलेशन हे थांबवायचा आणि राहिलेला गुणाकार करून घ्यायचा. मग आपला लसावी लिहायचा. पटकन गडबड करायची नाही. 10 मसावी झाला. 10 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6 करून बसायचं नाहीये. जोपर्यंत सोपं रूप देता येते. 2 तर 2 ठीक आहे. कुठल्या पाड्यात आहेत तितकं सोपं रूप दे. पुढे जाऊन मगच आपल्याला लसावी लिहायचा असतो. मसावी मात्र तिन्ही संख्या कुठल्या पाड्यात आहेत तिथपर्यंतच कॅल्क्युलेशन थांबवायचं. कळतंय का? अजून भरपूर उदाहरणे घेऊया म्हणजे समजेल. 14, 28, 42 घ्या. मी तुम्हाला सोपं सांगते. 14, 28, 42 कोणाच्या पाड्यात आहेत? 14च्याच पाड्यात आहेत की. 14 एकी 14, 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42. असो आपण 2 ने भागू. 7च्या पण पाड्यात आहेत बघा. आहे का? 2 एके 2, 2 7 14, 2 एके 2 आणि 2 चौक 8. इथं 2 ने भागा. 2 दुनी 4, 2 एके 2. ओके. कळतंय का? बघा 7, 14, 21 आले. 2 ने भागून दाखवलं मी तुम्हाला.
आता मी 7 14 21 म्हणजे 7च्या पाड्यातले आले का? 7 एके 7 7 2 14 7 त्रिक 21 7 ने भागते ना 7 एके 7 7 2 14 7 त्रिक 21 ओके. अजून कॉमनच बघत होतो तिन्ही पण संख्यांना 7 ने भाग गेला म्हणजे हे काय झालं आता मसावी. आता पुढे जातोय का 1 2 3 ला भाग नाही जात मसावी मग 2 गुणिले 7 2 7 14. लसावी लसावी काढताना अजून भाग जातोय का 2 ने 3 ला. हे आहेत का कुठल्या पाड्यात एकाच पाड्यात 2 आणि 3 नाही आहेत मग ते पण इथंच थांबवा 2 गुणिले 7 गुणिले 1 गुणिले 2 गुणिले 3 बेसती 14 14 दोन्ही 28 28 गुणिले 3 करा 3 8 24 ना 3 दोन्ही 6 7 8 म्हणजे किती झालं लसावी आला 84. समजतंय का सर्वांना कुठेपर्यंत भाग जातोय तेवढं घालवायचं कळतंय का? अजून एक उदाहरण घ्या फास्ट. जोपर्यंत दिलेल्या तिन्ही संख्यांना एकाच संख्येने भाग जात असेल तोपर्यंत मसावी आणि जेव्हा भाग जायचं बंद होईल पुढचा भाग जात असेल तर घालवा आणि 3 लसावी काढा. 48 60 आणि 72 डायरेक्ट बघायला गेलं तर 12च्या पाड्यात आहेत. 12 चौक 48 12 पंचवीस 60 12 सख्ख 72 आहे का? पण बऱ्याच जणांना ऑन दी स्पॉट आठवेलच असं काही नाहीये ना. 12चा पाडा 2 ने भागूया 2 दुनी 4 2 चौक 8 2 त्रिक 6 2 शून्य 0 हां पुढे 2 त्रिक 6 एक राहिले 12 2 सख्ख 12 24 30 आणि 36 परत पण 2 ने भाग जाईल 2 ने जाईल किंवा 6 ने घालवा ना 6च्या पाड्यात आहेत 6 चौक 24 6 पंचे 30 6 6 36 ओके 4 5 आणि 6 आता हे आहेत का कुठल्या एका पाड्यात आहेत का नाही म्हणून मसावी लिहा. बस करायचं कॅल्क्युलेशन लगेच पहिल्यांदा मसावी काढून घ्यायचा किती 2 गुणिले 6 2 सख्ख 12 होते का पाड्यात हे 4 5 आणि 6 कुठले एका पाड्यात आहेत का 2 च्या 3 च्या कोणाच्या नाही आहेत म्हणून कॅल्क्युलेशन थांबवून मसावी काढलं. आता बघा मात्र 4 आणि 6 एका पाड्यात आहेत का बर मग ते लसावीसाठी उपयोगी पडेल. मसावी थांबवायचा केलं का मसावीचं काम. आता लसावी काढा 2 ने गुणा 2 दुनी 4 5 आहे असं ठेवा 5 ला भाग जात नाही ना 2 ने इथे 2.5 नाही करत बसायचं आहे असं ठेवायचं पॉइंट मध्ये नाही काढायचं. हा 2 त्रिक 6 झालं का. आता आहे का 2 5 3 कोणाच्या पाड्यात 2 आणि 5 आहे 5 आणि 3 आहे 2 आणि 3 आहे कुठलंच नाहीये थांबवा कॅल्क्युलेशन करा गुणाकार लसावी बरोबर सोपं वाटतंय का 2 गुणिले 6 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 हां कॅल्क्युलेशन मोठं असतं यात काही वाद नाहीये. चला की किती झाले बेसख्ख 12 12 गुणिले 12 गुणिले 2 12 दुनी 24 24 दुनी 48 गुणिले 5 गुणिले 3 करा कॅल्क्युलेशन 48 गुणिले 15 करा डायरेक्ट होईल चालेल किंवा 48 गुणिले 5 आधी करूया 45 5 चौक 20 आणि 4 24 240 गुणिले 3 0 3 चौक 12 3 दोन्ही 6 आणि 1 7 किती झालं 720 आहे. समजतंय का सर्वांना समजलं का हे उत्तर कसं काढायचं आहे ते. बघा सोपं आहे अवयव पद्धतीनं पण सुटलं असतं. काही जणांना अवयव पाडता येतात त्यांनी अवयव पाडले तरी हरकत नाहीये पण ॲक्युरेट आले पाहिजेत. कसे हो 4 60 आणि 72 समजा काय 12च्या पाड्यात आहे ना 12 चौक 48 परत हे 12 पंचवीस 60 परत हे 12 सख्ख 72 पण 4 चे पुन्हा पडतात म्हणून 2 गुणिले 2 6 चे पुन्हा पडतात 2 गुणिले 3 मग कॉमन कुठली संख्या आहे 12 आहे म्हणजे मसावी किती झाली मसावी तिन्हीतलं कॉमन 12. मग लसावी काढताना काय करायचं पहिल्यांदा कॉमन अंक लिहून घ्या परत हे दोनदा हे इथं रिपीट झालं एकदाच लिहा परत उरलेले लिहून घ्या 2 5 आणि 3 करा कॅल्क्युलेशन संपलं तेच उत्तर येणार आहे. अजून एक गणित घ्या 16 24 आणि 36 फास्ट घ्या. हे अवयव काढणं परत कठीण जातं त्यापेक्षा माझ्या माहितीनुसार हे आपलं उभं भागाकारचं काम सोपं आहे. तुम्ही घ्या वर पटपट आता बघू येते का 16 24 आणि 36 16 24 आणि 36
डायरेक्टच लिहिले का भरल्या वरती गणित लिहा तुम्ही, विसरून गेला. 16, 24 आणि 36 कोणाच्या पाड्यात आहेत बघा, 4च्या पाड्यात आहे की हो. सोपं माहित असेल तर करा ना, इतकं दोन्ही भाग घालण्यासारखं काही नाही आहे याच्यामध्ये, सोपं आहे ते. 4 भाग जरी घालून घ्या. 4 चौक 16, 4 सख 24, 4 9 36. बरं, हा आता 4 6 9 आहे का कोणाच्या पाड्यात, आहे का, अजिबात नाही आहे. 2च्या आहे का, 2च्या पाड्यात 4 आहे, 6 आहे, 9 नाही. 3च्या बघा 6 आहे, 9 आहे, 4 नाही आहे. 4च्या पाड्यात 4 एकटाच आहे, हे दोन संख्या नाही आहे. आता तिन्ही संख्या कुणाच्याच पाड्यात नाही, म्हणजे मसावी संपली. मसावी ही संख्या राहिली 4. आता लसावी काढताना 4 आणि 6 आहेत एका पाड्यात, कुठल्या, 2च्या. बेदुनी 4, बेत्रिक 6, हा 9 वरचा आहे असं बघून लिहायचं. झालं. पुढे बघा आता या तिन्हीपैकी 2 3 आणि 9 या दोन संख्या आहेत 3च्या पाड्यात. परत 3 ने घ्या, 2 आहे सलेचा, 3 1 3, 3 त्रिक 9. आता आहे का 2 आणि 3 कुठल्या पाड्यात, नाही आहे. आता कॅल्क्युलेशन थांबवा आणि लसावी काढा. लसावी 4 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3, 4 गुणिले 8, हां असे येते 4 2 3, 2 1 आणि 3 1 राहिला का, 4 गुणिले 8, हां 8 त्रिक 24, 24 गुणिले 48, 48 गुणिले 3 करा, 3 8 24, 3 चौक 12, 13 आणि 1 14, 144. करा गुणाकार बघा असं, 4 गुणिले 8, 8 त्रिक 24, 24 गुणिले 48, 48 1 48, 48 गुणिले 3, 144. समजलं का सर्वांना? सोपं वाटतंय का? चला मग ठीक आहे. तुम्हाला अभ्यासासाठी काही उदाहरणं द्यायची का? यादी एक दिले 25 आणि 27चं. अजून पुढच्या लेक्चरमध्ये अजून असा प्रकार कंटिन्यू करूया. आणखी आपल्याला 4 संख्या दिल्या तर शिकायचंय, आपण घेणार आहोत ते. पण चला सरावासाठी उदाहरणे घ्या. सरावासाठी उदाहरण घ्या. पहिलं मगाशी दिले ना 25 27. बरं, दुसरं घ्या 10 आणि 12. 4 अंकी आणखी शिकायचे आपल्याला, 35 आणि 55. पुढे घ्या 3 5 2. आणखी काही 3 अंकीची उदाहरणं आपण उद्या अजून कंटिन्यू करूया आणि 4 पण अंकीची घेऊया. 72 108 144. तुम्ही स्वतः सोडवायची ती उदाहरणं. 125 55 25, 125 55 आणि 25, 15 21 30, 15 21 आणि 30. ओके, सोडवा का इतकी उदाहरणं. हां 1 2 3 4 5 6 आणि 7 लिहून घेत आहे. गणित लिहून घ्या, स्वतः सोडवायची. सेम अशाच पद्धतीने सोडवा पटापट उत्तर. 3ची येऊ द्या, 3 अंकी असू द्या, 2 अंकी असू द्या, उत्तर सोडवा. आणि या 7ही प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समधून नक्कीच सांगा, जेणेकरून तुम्हाला हा भाग कितपत समजलाय किंवा कोणाचा अभ्यास कुठपर्यंत आलाय, किती जण दिलेला अभ्यास पूर्ण करतायत, सरावाची उदाहरणे सोडवतायत, होमवर्क पूर्ण करतायत, याची कल्पना आम्हाला येऊन जाईल. त्यासाठी उदाहरणे सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरं कमेंट्स देखील करा किंवा पर्सनली तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा उत्तरं पाठवू शकता. चला मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पुरते इथंच थांबतोय. आज आपण काय शिकलो, लसावी मसावीचा अर्थ पाहिला, संख्या घेतल्या, उदाहरणे लसावी मसावी काढायला शिकलो. पुढच्या तासिकेमध्ये 4 किंवा 5 अंकी संख्या दिल्या तर त्यांचा लसावी मसावी कसा शोधायचा ते आपण पुढच्या तासाला कंटिन्यू करणार आहोत. त्याचबरोबर अपूर्णांकांचा लसावी मसावी शिकणार आहोत. त्यामुळे असंच आमच्या सोबत राहा आणि अभ्यास करत राहा. त्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि आमच्या सगळ्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.